असा का गणपतीत आमचा श्री वैद्यनाथ महोत्सव आला की पहिली टीका असते की ह्या कृषी मंत्र्याला लाजलं पाहिजे, लाज वाटली पाहिजे. मी वेगळ्या भाषेत नाही शुद्ध भाषेत बोलायचा प्रयत्न करतो की एवढ्या नर्तकीला इथं येऊन नाचवतोय. बाबा तुझ्या का पोटात दुखतंय? अरे आमच्या भगिनीने जर आपली कला श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवामध्ये या ठिकाणी दाखवली तर ती कला तुम्ही त्या कलेला शेवू देऊ नका. जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार आहे धनंजय मुंडेला शिवी द्यायचा. पण एक जर आमची भगिनी इथं आपली कला दाखवत असेल तर त्या कलाकाराला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कुणीही दिला नाही. हे आवर्जून आणि ठासून मी या ठिकाणी सांगतोय. हो, हा श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव दरवर्षी होणार. फार अति नैसर्गिक संकट आलं तर होणार नाही. पण माझ्या काही सूचना आहेत. ज्या दिवशी गणपती बसतो अण्णा त्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा नाही. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा आणि अभूतपूर्व कार्यक्रम. अरे या कार्यक्रमात सुद्धा नाथ प्रतिष्ठाननी सामाजिक सलोखा या ठिकाणी निर्माण केलेला आहे. या वर्षी अल्ताफ राजा असेल, अजीज नादाचे नातू असतील, हे दोघं या देशात नाहीत परदेशात आहेत म्हणून कव्वालीचा कार्यक्रम घेता आला नाही. पण लावणीपासून भीमगीतापर्यंत आणि नाटकापासून चला हाऊ चला हवा येऊ द्यापासून सर्वच्या सर्व. और इतना ही नहीं, इस बार स्मृतिका जी अजय अतुल दूसरी बार यहां पे कॉन्सर्ट करने आ रहे हैं. अजय अतुल दोनदा या ठिकाणी कॉन्सर्ट करायला येत आहेत. म्हणजे हा महोत्सव आता फक्त राज्यात मोठा असा नाही, आपल्या श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवासारखा महोत्सव देशात कुठेही नाही म्हणून काही जणांच्या पोटात दुखायला लागलाय. आणि पुन्हा